नमस्कार. तुम्ही ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज दुपारी म्हणण्यापेक्षा काल रात्री किंवा आज सकाळी रुई ढोकी तालुका जिल्हा धाराशिव येथील एका तरुणानं आपली जीवनयात्रा गळफास घेऊन संपली. एडशी आणि चोराखळीच्या दरम्यान असलेल्या साई लोकनाट्य कला केंद्रात तो नेहमी जायचा. गेल्या 5 वर्षापासून या कांबळे नावाच्या तरुणाचं आणि तेथील एका महिलेचं सूत जुळलेलं होतं आणि दोघं अगदी लव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्यासारखं राहत होतं. तसं ती महिलाही विवाहित होती आणि हा कांबळे पण विवाहित होता. सोमवारी ते सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे दर्शनाला गेले आणि दर्शनाहून परत येत असताना कांबळेच्या रुईतील घरी असलेल्या पत्नीनं कांबळेला फोन केला. हा फोन बराच वेळ चालला आणि हे त्या लोकनाट्य कला केंद्रातील जी कांबळेची सखी होती तिला ते आवडलं नाही आणि तिनं मग कांबळेशी भांडण करण्यास प्रारंभ केलं. या भांडणाला तो वैतागला आणि त्यानं त्या महिलेला मी आत्महत्या करेन असं सांगितलं. तरी त्या महिलेवर त्याचा काही परिणाम झाला. दोघं चोराखळीचं इथं असलेल्या साई लोकनाट्य कला केंद्रात आले. तिथंच त्यानं मुक्काम केला आणि तिच्याच खोलीत तिच्याच साडीनं गळफास घेऊन त्या कांबळेनं आपली जीवनयात्रा संपवली. तसं पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडपासून आता धाराशिवच्या पार आळणीपर्यंत लोकनाट्य कला केंद्राचं हबच झाल्याचं चित्र दिसून येत आहे. या अगोदर पारगाव नजीकच्या जे तुळजाभवानी लोकनाट्य कला केंद्र आहे तर त्या तुळजाभवानी लोकनाट्य कला केंद्रातील एका महिलेच्या असाच घुंगराच्या छमछम आवाजात गेवराई तालुक्यातील एक उपसरपंच ज्याचं नाव बर्गे आडनाव असं होतं तो अडकला होता. त्या तुळजाभवानी लोकनाट्य कला केंद्रातील त्या महिलेनं त्याच्याकडं त्याचं गेवराईचा बंगलाच माझ्या नावावर करून दे असा हट्ट लावला आणि त्याला कंटाळून त्यानं त्या महिलेचं जे मूळ गाव वैराग नजीक बार्शी तालुक्यात आहे त्या गावात आपल्या कारमध्येच आत्महत्या केली. तर त्या चोराखळी नजीकच्या महाकालिक लोकनाट्य कला केंद्रातील काही महिलांचा ह्याच्यात उमरग्यातील एक तरुण लागला होता आणि त्या तरुणाचाही संशयास्पद असा मृत्यू झालेला आहे. आणि या प्रकरणी महाकाली लोकनाट्य कला केंद्रातील काम करणाऱ्या 3 नर्तिकांना पोलिसांनी अटक केलेली होती. एकूण काय तर ह्या आभासी म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात जे कुठल्याही मार्गानं पैसा आला की ते कुठं उडवायचा, कुठल्या प्रकारचं मनोरंजन करायचं याचा काही धरबंध नसल्यामुळं इतर तरुण मंडळी त्या लोकनाट्य कला केंद्राच्या आहारी जात आहेत असंच दिसत आहे. आणि त्यातूनच मग काल किंवा आज सकाळी अश्रुबा अंकुश कांबळे यानं आत्महत्या केली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्या महिला कलाकाराला अटक केली आहे. आता तिच्या अटकेनंतर पोलीस तिचा ज्यावेळेस सगळा तोरा उतरवतील आणि तिच्याकडून माहिती जाणून घेतील तेव्हा अश्रुबा कांबळे
त्यानं का आत्महत्या का केली, त्याला कारणं काय आहे ही पुढे येतील आणि मग पुढं ही कोर्टात केस चालू राहील आणि त्यातून त्यात काय यायचं ते उत्तर येईल. परवा जामखेडमध्ये पण जो पुरुष त्या तिथं घुंगरू लोकनाट्य कला केंद्रात जात होता, त्याच्यामुळं दीपाली पाटील नावाच्या लोकनाट्य कला केंद्रातील कलाकारिणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर त्याचाही बाबत पोलीस काय तपास करत आहेत याचीही माहिती आपल्याला समोर काही दिवसातच येईल, एवढं मात्र निश्चित. आज दुपारी धाराशिव नगर परिषदेत ज्या 38 सेवकांसाठी मतदान झालं आणि नगराध्यक्षपदासाठीचं मतदान झालेलं आहे, त्याच्या EVM मशीनची तिथं स्ट्रॉंग रूम आहे आणि या स्ट्रॉंग रूममधून काहीतरी वेगळा आवाज ऐकू येतो आहे असं त्या स्ट्रॉंग रूमच्या सभोवताली फिरणाऱ्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना जेव्हा आवाज येऊ लागला तेव्हा त्यांनी लागलीच त्या ITIच्या धाराशिवच्या ITI समोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच तिथं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर परिषदेचे माजी गटनेते शहर प्रमुख असलेले सोमनाथ गुरव तिथे दाखल झाले. त्यांनी हा संशयास्पद आवाज EVM मशीनचाच आहे असं सांगत माध्यमांशी बोलताना यामुळं आमचा काय सर्वांचाच संशय बळावलेला आहे. यावर खुलासा करताना तेथील कर्मचाऱ्यांनी आम्ही ज्या 3 प्रभागातील 3 नगरसेवक पदासाठी निवडणूक होणार आहे त्यासाठी तेथील त्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी ज्या EVM मशीन आम्ही वापरणार आहोत त्याचं आम्ही तपासणी करत होतो असं त्यांचं म्हणणं आहे. यावर सुरज साळुंके आणि सोमनाथ गुरव यांनी निवडणूक अधिकारी ओंकार देशमुख यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनाही यातलं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे संशय वाढवण्यासारखंच ही गोष्ट होती. मग त्यानंतर यांनी तिथंच ठाण मांडलं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडं तक्रार पण केली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना किंवा त्यांच्या नेत्यांना न कळवता हे असं का केलं गेलं असा जॉब ही सुरज साळुंके आणि सोमनाथ गुरव यांनी विचारला आहे. खरं काय चालू होतं हे मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि तिथं सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांनाच माहीत असावं. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ, टेकडी रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी येथेच. तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी, एकमेव पर्याय
स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी, तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी, जिल्हा सोलापूर.